आलं लक्षात. माझ्या नावापुढे मला मतदान करायचा पर्याय दिला, मला कोणी पटत झाले म्हणून मी पर्याय केला उभा. नाही नाही, तुम्ही जे केलं ते योग्य केलं. काय करावं आता, दुसरंच काय येत नाही मला. मायवाडीनं बाप भीक मागू देईन अशी गत आहे माझी. जे माझ्या संघ आयुष्यामध्ये अनुभवायला भेटलं ते बाकीच्या कोणासंग अनुभवायला येऊ नये म्हणून एक जागा रिकामी करून दिली बॅट्समनच्या रूपात. मी तोंडापुरतं म्हणत नाहीत, पण तुमच्या कार्याला सल्यूट आहे, कारण तुम्ही रात्रंदिवस मेहनत घेता. नाही सॅल्यूट काय नाही, धडा जीव आहे, देव खंडोबा करून घ्यायला, बाकी काय नाही. रामकृष्ण हरी. हो. आलं लक्षात, बाकी काही नसते. आता काही कॉल झाले, पण आपल्या बरेच मुस्लिम समाज असेल तुमच्या गावातून, इतर काय असतील, जे आपले माणसं आहेत का ते आपल्याकडे येणार 100%, यात काही वाद नाही. सगळे येणार नाही, परंतु आता तुम्ही मला सांगा, जानकर साहेब 55 वर्षाचे आहेत. हो हो. बंडू जाधव 56 वर्षाचे आहेत. हो. आलं लक्षात. आता याला दोनदा आमदार दोनदा खासदार केलं बंडू जाधवला. हो. यानं मराठ्यासाठी पेलाभर पाणी तरी दिला का कोणाला? मराठ्याच्या जमिनी ढापायचा कार्यक्रम केला, कोणी काय झाले? आलं लक्षात. आता ते मोठा माणूस आहे, त्याच्या विरोधात कोण बोलणार? हो. आता जानकर साहेब मी गरीब आहे म्हणून 50-50 रुपये हटकर धनगरांनी त्याला दिले हो. आतापर्यंत. आलं लक्षात. दुग्ध विकास मंत्री झाले, एमएलसीचे आमदार झाले, हो. त्यांना कधीतरी हटकर धनगराला कब्बर दूध तरी पाजलं का? दुग्ध विकास मंत्री महाराष्ट्राचा. हो. बाकीचं तर काम तर लांबच राहिलं हो. हो हो. आलं लक्षात. आता मी रेल्वे स्टेशनला झोपतो म्हणते, तर लोकसभेमध्ये मग नाव कोण, आवाज कोण उठवणार, काय करणार? ते ना एसटी आदिवासी ते म्हणलं असता समजा एकनाथ शिंदेला किंवा देवेंद्र फडणवीसला की बाबा मला दुग्ध विकास मंत्री करू नका, माझ्या समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्या. तर त्याची क्रेज म्हणजे आपल्या घरामध्ये देवघरामध्ये त्याचा फोटो लावला असताना आरती केली असतील लोकांना. बाळू मावाच्या नंतर फक्त हे जानकरच आहे असं म्हणले असते लोक. माझं काय चुकत असेल तर मला जोड्यानं मारा. मला काय एवढं कळत नाही, तुम्हाला सगळे विद्वत माणूस आहे, मी काय घरातला मूर्ख माणूस आहे. परभणी लोकसभेमध्ये काय सगळे गाढव होत येतं, सगळ्यात मोठा गाढव मी आहे, जे की फॉर्म भरलाय की मतदान पडणार नाही तरी पण मी फॉर्म भरलो. का पडणार नाही? आता माझाच भाऊ म्हणालाय साताऱ्याचा जानकर पाहिजे मला, लातूरचा बंडू जाधव पाहिजे मला, राहुल पाटील उस्मानाबादचा पाहिजे, रत्नाकर गुट्टे मला बीडचा पाहिजे, मोहन फड मला बीडचा पाहिजे, विपुल वाजुऱ्या मला अकोल्याचा पाहिजे, संजय बनसोडे मला लातूरचा पालकमंत्री पाहिजे. मी काय घोडं मारलं? अरे मग मी गाडव नाही तर मग मी कोण आहे? आलं का लक्षात? जनतेला भ्रमित झाली जनता. भ्रमित गिमित काय नाही. शेण काय म्हणले खाती का जनता? नाही, शेण खात नाही तर मला तरी खाऊ घालावं जनतेनं. बांगड्या द्यावं, साडी द्यावं, आपा म्हणजे लई चलावा, मी टाळ्या माराव. आज काय झालंय दादाला, मला काय मेल लागेच झालाय. नाही, ही खतखत माझी गेल्या 28 वर्षापासून आहे. हो. लक्षात. जागाच भेटेल ना भाडाच काढायला. आता तुमचा फोन आला म्हणून बोलायला तुम्हाला. असं तर कोणी काय गठन झालंय समोरासमोर आणि भांडता येण झालंय, मतासाठी भांडायला म्हणते. हो, असं भांडलं मतासाठी. आता हे काय आभासी चलन आहे, हे आभासी भांडण आहे आपलं. हे कोणाला दिसणं झालं काय नाही, फक्त वाऱ्यावर आहे कार्यक्रम. वाऱ्यावर. नाही काय नाही, आपलं भांडण प्रेमाचं भांडण आहे. नाही प्रेम होतू चाललंय नाही. काय राहीनच ना खाली. रामकृष्ण हरी. किती अवघड आहे कार्यक्रम असा म्हणल्यावर. अवघड कार्यक्रम. मला वाटलं, मी कालपासून वाट बघत होतो, मला वाटलं भाऊ दादा काय फॉर्मच काढून घेतात काय की, म्हणून कॉल. तुम्हाला एक सांगतो, माझ्या आयुष्यातलं माझा स्वभाव सांगतो. मी तुका चाटीत नाही कधी. मी काय राज ठाकरे नाही, मोदीला शिवाय द्यायच्या लगेच मोदीच्या गांडीत जाऊन मुका घ्यायचा त्याच्या. हो. आलं लक्षात. त्या राज ठाकरेचे कार्यकर्ता कोणी असला, आरामखोर कार्यकर्ता राज ठाकरे जरी असला तरी त्याला बोलतो. त्याने विश्वासघात केला या जनतेचा. हो. राजेश विटेकरने विश्वासघात केला. एमएलसी त्याला येतो म्हणलं, हे जानकर तवा ते खासदारकी सोडली आणि जानकर इथं उभा टाकला. तुपासाठी उष्ट खाल्लं त्यानं. हो. नाही, खरी गोष्ट आहे. आलं लक्षात. मग मला खाऊन तुम्ही मला पुढे आणून बोला, कोणी बोलायचं ना. तुम्ही सगळेजण एका माईचं दूध पिलं ना, म्या बी एका माईचं दूध पिलं, मी माया माईचं दूध पिलं, मी एका शिळीचं दूध पिलं नाही. बरोबर. आलं लक्षात. अरे ते 56-55 वर्षाचे डंगरे चलायलेत तुम्हाला. मी 41 वर्षाचा तरुण कार्यकर्ता आहे. राजो जवानी कुठून इकडे जाणार, साताऱ्याहून का लातूरून? हो, अगदी बरोबर आहे. चुकलं तर सांगा काही. रामकृष्ण हरी. नाही, तुमचं काही चुकाय नाही, सगळं तत्पर आहे. असं जरा
आणि मला गोविंद भांडचं जर मतदान पडलं हा भांडून हा मी निवडून आल्यासारखं आहे. नाही 100% पडणार, का नाही पडणार. आणि तुम्हाला एक जास्त तर काही सांगत नाही, हा. आज समाजाचं 4 लाख मतदान आहे, धनगर समाजाचं. हो हो 4.5 लाख. 4.5 लाख आहे, 5 लाख धरा, 50 अजून वाढवा. आलं लक्षात. नाही तेवढं एक 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 मेंढी पाण्यात फेकल्याशिवाय बाकीच्या मेंढ्या भडाभड उड्या मारतात का? नाही मारत, नाही मारत. धनगर समाजाचा माणूस घेतला म्हणजे किती प्रेमळ म्हणावं माणसं, किती प्रेमळ. जानकरला कॅबिनेट मंत्री केलं, दुग्ध विकास मंत्री केलं मतदानासाठी. एक त्याला घेतलं की बाकीचे बडबड 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 उड्या मारतात असं बीजेपीला वाटते. हो हो हो. किती अवघड आहे हो माई. आज तीच अवस्था आहे. म्हणजे जानकर जेवला तर पुरा धनगर समाज जेवला म्हणा की. नाही नाही तसं कसं पोट भरत. नाही 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 त्याला लाल देवाची गाडी दिली म्हणजे प्रत्येक धनगराच्या ताटामध्ये लाल देवाच्या वर